जय हिंद जय महाराष्ट्र. मी प्राध्यापक शंकर वडणे, एएस अकॅडमी हैदराबाद. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे जे यूपीएससीने एक नोटिफिकेशन दिलेलं आहे किंवा एक रिक्रुटमेंट अनाउन्स केली होती 2020 मध्ये IRMS, इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस. ऍक्च्युली 2020 पर्यंत ही रिक्रुटमेंट ESC थ्रू व्हायची, पण 2020 नंतर ही रिक्रुटमेंट आता सिव्हिल सर्व्हिसेस थ्रू घ्यायचं ठरवलेलं आहे. पण 2023 मध्ये फर्स्ट टाइम पेपर होतोय. 28 मेला याचा पेपर आहे प्रिलिम्सचा आणि 1 फेब्रुवारीला नोटिफिकेशन येणार आहे. राईट. तर मित्रांनो, या सर्व्हिसेससाठी आपण डिस्कशन करणार आज प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असतील, सिलेबस काय, वेटेज अनालिसिस काय अँड हाऊ टू प्रिपेअर, या सर्व फॅक्टरवरती आपण डिस्कशन करणार आहे. सिव्हिल सर्व्हिसेस अंडर बेसिकली यूपीएससी जी प्रिलिम्स एक्झाम कंडक्ट करते, डेट्स तर फिक्स असतात. 28 मेला यावर्षी एक्झाम आहे. तर या प्रिलिम्स अंडर आपण सिव्हिल सर्व्हिसेसचे ऑप्शन घेऊ शकतो, फॉरेस्ट सर्व्हिसेसचा ऑप्शन घेऊ शकतो, त्यासोबत इथून पुढे IRMSचा पण ऑप्शन घेऊ शकतो. राईट. आणि ही सर्व्हिस फक्त आणि फक्त इंजिनियरसाठी आहे. पण इंजिनियर सोबत कॉमर्स आणि अकाउंटन्सच्या पण मुलांसाठी 30 वॅकन्सी आहेत. आणि इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिलसाठी 30 वॅकन्सी आहेत, मेकॅनिकलसाठी 30 वॅकन्सी आहेत आणि इलेक्ट्रिकलसाठी 60 वॅकन्सी आहेत. पण जेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणतो आपण, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजेच इलेक्ट्रिकल प्लस इलेक्ट्रॉनिक्स दोघांचा सिलेबस असणार आहे. तर याच्यामध्येच इलेक्ट्रिकल प्लस इलेक्ट्रॉनिक्स असणार आहे. पण मित्रांनो, जसं की ब्रांचेसचं नाव लिहिलं इथं, याचा अर्थ फक्त ह्याच ब्रांचेसचे मुलं अप्लाय करू शकतात का? तर नाही. कॉम्प्युटर सायन्स, केमिकल इंजिनिअरिंग किंवा कुठल्याही दुसऱ्या इंजिनिअरिंगचा ब्रांचचा मुलगा अप्लाय करू शकतो. पण पॉइंट इज दॅट तुम्हाला या 3 पैकी कुठला तर एक पेपरमध्ये मेन्सचं प्रिपरेशन केलं पाहिजे. प्रिलिम्सचा सर्वांसाठी सेम आहे. राईट. आणि ज्या वॅकन्सीज आहेत ह्या बघू शकताय तुम्ही. राईट. आणि या एक्झामसाठी जे यूपीएससीचा पॅटर्न आहे, जे मुलं ऑलरेडी यूपीएससी प्रिपेअर करतात इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे, त्यांना तर ऑलरेडी हा पॅटर्न माहिती आहे आणि त्यांच्यासाठी प्रिलिम्स सोपं पण आहे. राईट. जे इंजिनिअरिंग सर्व्हिस किंवा गेटचं प्रिपरेशन करतात त्यांना हा पॅटर्न माहिती नाहीये, पण इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि गेटचं प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना मेन्स खूप सोपं आहे. आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. या पॅटर्न मध्ये बेसिकली प्रिलिम्स मध्ये 2 पेपर असतात, GS1, GS2. GS2 जो आहे तो CSAT आहे. जो CSAT तुमचा गेट आणि ESCचा पार्ट आहे, जो सिलेबस आहे तो सिलेबस आहे इथं. आणि हा CSAT फक्त आणि फक्त क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंगचा अर्थ काय? जो पेपर आहे त्या पेपरमध्ये 80 प्रश्न असतात 200 मार्कासाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2.5 मार्क्सचा आहे. पण मित्रांनो, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. जर आन्सर बरोबर असेल तर 2.5 मार्क पडतील, चुकलं तर -2.5/3 मार्क पडतील. राईट. आणि या पेपरसाठी टाइम 2 तास आहे. राईट. आणि हा फक्त क्वालिफाईंग आहे. 33% मार्क घ्यायचे. 33% म्हणजे काय? 200 पैकी 66 प्लस मार्क असतील तर तुम्ही क्वालिफाय झालो. पण या पेपरचे मार्क्स कट ऑफ मध्ये कन्सिडर केले जाणार नाहीत. कट ऑफ मध्ये फक्त आणि फक्त GS1 चे मार्क कन्सिडर केले जातील. हा जर पेपर पास झालो तरच तुमचा GS1 चा पेपर चेक केला जाईल, अदरवाईज चेक पण करणार नाहीत. राईट. आणि GS1 मध्ये 100 प्रश्न आहेत 200 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा आहे. आणि इथं पण 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि टाइम 2 तास आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे बरोबर आलं तर 2 मार्क, चुकला तर -2/3 मार्क. आणि मित्रांनो, हा फक्त पेपर डिसाईड करेल तुमचं कट ऑफ काय आहे. राईट. किंवा कट ऑफ मार्क्स डिसाईड करेल. राईट. आणि जेव्हा आपण याचा सिलेबसचं डिस्कशन करतोय, तो जो GS पेपर 1 आहे त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे करंट अफेअर्स, दॅट इज करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. हा सिलेबस ॲज इट इज ESC मध्ये पण आहे. हा सिव्हिल सर्व्हिसेस आणि ESC ला टफनेस लेवल वेगवेगळी असू शकते, पण सिलेबस तोच आहे. सेकंड जो सिलेबस आहे तो हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त इंडियन हिस्ट्रीवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. पण जेव्हा थर्ड सिलेबसमध्ये आपण जॉग्राफीवरती फोकस करतोय, तर जॉग्राफी इंडियन पण आहे आणि वर्ल्ड पण आहे. तुमच्या सिलेबसमध्ये वर्ल्ड जॉग्राफी पण आहे. मग जॉग्राफीमध्ये सोशल जॉग्राफी असेल, इकॉनॉमिकल असेल किंवा फिजिकल जॉग्राफी असेल. राईट. देन वी हॅव पॉलिटी. पॉलिटीमध्ये, पॉलिटी अँड गव्हर्नन्स मध्ये बेसिकली कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायत राज वगैरे हे सर्व चॅप्टर तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. देन वी हॅव इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. बाकी त्याच्यामध्ये कंटेंट, सब कंटेंट काय तुम्ही चेक करू शकताय, स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नोट डाऊन करू शकताय. देन अगेन वी हॅव 1 सिलेबस दॅट इज जनरल इश्यूज ऑन इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी अँड बायोडायव्हर्सिटी. हा बघा, हा सब्जेक्ट आहे ना ॲज इट इज तुम्हाला ESC मध्ये पण आहे, ॲज इट इज. राईट. हा टफनेस लेवल थोडीशी वेगवेगळी असू शकते, पण ESC मध्ये हा पण सिलेबस आहे आणि पहिला पण आहे करंट अफेअर्स. आणि लास्ट जो आहे जो जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता जनरल सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जो पार्ट आहे तो तर ESCच्या सिलेबस मध्ये नाही आहे. पण टेक्नॉलॉजीमध्ये ICT नावाचा एक सब्जेक्ट आहे ESC मध्ये, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा पार्ट कव्हर होतो. म्हणजे इथला थोडासा पार्ट आणि हे 2 सब्जेक्ट ॲज इट इज तुम्हाला ESCच्या सिलेबसमध्ये आहेत. बाकीचे 5 सब्जेक्ट तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील.
फॉर UPSC, राईट. देन मित्रांनो, जर तुम्ही CSATचा सिलेबस बघितला, जनरल स्टडी पेपर 2, राईट, त्यात पहिला आहे कॉम्प्रिहेन्शन. हा गेट ESC दोन्हीकडे. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? पॅरेग्राफ दिला असेल, रीड करा पॅरेग्राफ, त्या खाली प्रश्न असतात, त्या प्रश्नाचे आन्सर द्या, राईट. देन वी हॅव इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल. ह्याचा अर्थ काय? तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल, एखादी क्रिटिकल सिच्युएशन असेल किंवा एखादा इन्सिडेंट घडला, तर या इन्सिडेंटमध्ये तुम्ही डिसिजन काय घेणार हे तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. 4 पर्यायामध्ये एक पर्याय सिलेक्ट करून, राईट. देन वी हॅव लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी, राईट. सी, प्रत्येक सिलेबस हा गेटचा आणि ESCचा पण ॲज इट इज पार्ट आहे, राईट. देन वी हॅव डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. देन वी हॅव जनरल मेंटल ॲबिलिटी. देन वी हॅव न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड देन वी हॅव डाटा इंटरप्रिटेशन. हा ॲज इट इज गेट आणि ESCचा पण पार्ट आहे. त्यामुळं CSATसाठी तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारे डिफरंटली काही प्रिपेअर करण्याची गरज नाहीये. जे ऑलरेडी प्रिपरेशन झाले त्यालाच व्यवस्थित रिव्हिजन करा आणि निगेटिव्ह मध्ये मार्क घेऊ नका, तर आरामात हा पेपर क्वालिफाय होईल. आणि फोकस करा GS वरती, राईट, GS1 वरती, राईट. देन जर तुम्ही याचं थोडंसं वेटेज अनालिसिस पाहिलं तर आजपर्यंत 2018 पासून 2022 पर्यंत प्रत्येक सब्जेक्टवरती जे क्वेश्चन आलेत त्या क्वेश्चनचं अनालिसिस केलेलं आहे मी तर, राईट. सी, पहिले डिस्कशन करतोय आपण करंट अफेअर्सचं. जेव्हा हे वेटेज अनालिसिस बऱ्याच मुलांजवळ असेल, कारण सोशल मीडियावरती बरेच प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्हाला हे वेटेज अनालिसिस भेटून जाईल. पण प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती हे वेटेज अनालिसिस थोडं थोडं व्हॅरी करेल. का? कारण करंट अफेअर्समध्ये क्वेश्चन जे विचारले जातात ते हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्याशी रिलेटेड विचारले जातात बरेच क्वेश्चन. आणि बाकी सब्जेक्टशी रिलेटेड हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, इन्व्हायरमेंट याच्याशी रिलेटेड जे करंट अफेअर्सचे क्वेश्चन आहेत ते आम्ही अनालिसिस करताना करंट अफेअर्समध्येच काउंट केलेले आहेत. तर नंबर ऑफ क्वेश्चन बघितले 2020ला थोडेसे कमी क्वेश्चन होते, पण प्रत्येक वर्षी 15 ते 30 प्रश्न पडतात मित्रांनो. तर करंट अफेअर्स खूप जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, राईट. देन वी हॅव इंडियन हिस्ट्री. ओनली इंडियन हिस्ट्री, राईट. इंडियन हिस्ट्रीमध्ये एन्शियंट इंडिया, मेडिवल इंडिया, आर्ट्स अँड कल्चर आणि मॉडर्न इंडिया तिन्ही पार्ट आहेत. आणि तुम्ही जर नंबर ऑफ क्वेश्चन पाहिले मित्रांनो तर 14 ते 21 ह्याच्या रेंजमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, राईट. देन वी हॅव जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये वर्ल्ड ॲज वेल एज इंडियन जिओग्राफी, राईट. तर याच्यामध्ये पण तुम्ही वेटेज अनालिसिस पाहिलं 8 ते 11 प्रश्न येऊ शकतात, राईट. देन वी हॅव पॉलिटी. पॉलिटीचं पण खूप चांगलं वेटेज आहे मित्रांनो, जवळपास 11 ते 18 हायेस्ट आणि लोएस्ट बघा नंबर तुम्ही, राईट. देन इकॉनॉमी वी हॅव नियर अबाउट 11 to 18 एवढे प्रश्न येऊ शकतात. देन इन्व्हायरमेंट जवळपास 11 ते 20, राईट, 11 ते 20 एवढे प्रश्न येऊ शकतात. देन जनरल सायन्स जवळपास 6 ते 12 प्रश्न 13 प्रश्न येऊ शकतात, राईट. यू कॅन चेक हिअर, राईट. तर आता या सर्व सिलेबसमध्ये इकॉनॉमी, इन्व्हायरमेंट आणि सायन्स, जनरल सायन्स हा सिलेबस इंजिनियर्सला खूप सोपा वाटतो, पण बाकीचा पार्ट ही प्रिपेअर करणं गरजेचं आहे. तुम्हाला जो पार्ट सोपा वाटतो ना तो तर व्यवस्थित प्रिपेअर कराच, पण त्यानंतर वेटेज अनालिसिस नुसार, कारण 2023चा टाइम स्पॅन लक्षात घेता ज्या सब्जेक्टचं जास्त वेटेज आहे तिथं जास्त फोकस करायचं आहे. वेटेज पहा आणि त्यानुसार फोकस करा. पण हे वेटेज प्रत्येक वर्षी चेंज होऊ शकतं मित्रांनो, राईट. हे थोडंसं मागच्या वर्षाचं तुम्हाला मी अनालिसिस करून देतो इथं, राईट. आणि कट ऑफचं जर डिस्कशन केलं 2015 ते 17 याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त कट ऑफ गेला होता 200 पैकी. पण त्यानंतर जर चेक केलं प्रत्येक वर्षी 100 मार्कापेक्षा कट ऑफ कमी आहे. 2022 आणखी कट ऑफ UPSCने डिक्लेअर केलेला नाही, त्यामुळे आपल्याला नंबर माहित नाही तो, राईट. पण प्रत्येक वर्षी 100च्या आसपास कट ऑफ खेळतोय. म्हणजे मित्रांनो ह्या वर्षी पण कट ऑफ तुम्ही एक्सपेक्ट करू शकता 100 ते 110, राईट. यासाठी प्रिपेअर करा. पण ऍक्च्युअली हे फक्त गेस आहे माझा. ऍक्च्युअल एक्सपेक्ट किंवा ऍक्च्युअल प्रिडिक्शन कोणीच करू शकत नाही. का? कारण IRMS पहिली वेळेस एक्झाम होते, याच्या अगोदर कधीही झालेली नाही, राईट. फर्स्ट टाइम होते आणि ही एक्झाम खूप चांगला जॉब आहे. आणि प्रिलिम्स जे सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करतात त्यांचं ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे, आणि मेन्स जे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि गेटचं प्रिपरेशन करतात त्यांचं ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे. म्हणजे दोघांचा पण दोन्ही सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करणारे डेडिकेशननी 4-4, 5-5 वर्षापासून मार्केटमध्ये खूप इंजिनियर्स आहेत. तर सर्व इंजिनियर आता याच्या मागे लागणार आहेत, राईट. तर मित्रांनो सिव्हिल सर्व्हिसेसवाला प्रिलिम्समध्ये खूप चांगला करेल आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि गेटवाला मेन्समध्ये खूप चांगला करणार आहे. त्याच्यामुळं या एक्झामचा कट ऑफ आपण प्रिडिक्ट करू शकत नाहीये. बट बेटर साईड, सेफर साईड 110 पेक्षा जास्त मार्क भेटण्याचा प्रयत्न करा, राईट. देन मित्रांनो या एक्झामला प्रिपेअर कसं केलं पाहिजे, लेट अस डिस्कस अबाउट दॅट. सी, बेसिक स्टेप तर आहे NCERT. NCERT मध्ये 6वी ते 12वी पर्यंतचे हिस्ट्री, जिओग्राफी, देन पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे सर्व पुस्तकं व्यवस्थित वाचून काढा. तुमचा जो NCERT आहे कमीत कमी 20 ते 30% सिलेबस कव्हर करणार आहे. पण NCERT एक वन शॉट सोल्युशन नाहीये. NCERT सोबत तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचं रेफरन्स बुक वाचणं पण गरजेचं आहे.
फक्त एनसीईआरटी आपण बसू शकत नाही. राईट. काही पुस्तक मेन्शन केलेले तिथे मी. पण मित्रांनो, प्रत्येक सब्जेक्टचा रेफरन्स बुक वाचण्याचं पण गरजेचं आहे. तर काही सब्जेक्टचे रेफरन्स बुक जसं की पॉलिटीसाठी लक्ष्मीकांतजी, देन हिस्ट्रीसाठी बिपिनचंद्र, असे काही रेफरन्स बुक तुम्ही वाचू शकताय. हे सर्व रेफरन्स बुक आमचे जे सब्जेक्टचे एक्सपर्ट आहेत त्यांनी सजेस्ट केलेले आहेत. सो यू कॅन गो फॉर दॅट. राईट. देन मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रिपेअर करताय, सी टाइम स्पॅन लक्षात घेता. 2023च्या पेपरसाठी किती राहिले आता? 5 महिने फक्त राहिलेले आहेत. राईट. तर टाइम स्पॅन लक्षात घेता तुम्ही एसचं मटेरियल पण वापरू शकताय, कारण एसचं मटेरियल जे आहे एनसीईआरटी प्लस हे रेफरन्स बुक यांना कंपाईल करून खूप स्टँडर्ड प्रकारचं मटेरियल बनवलेलं आहे. आणि त्यात करंट अफेअर्सशी रिलेटेड पण बरेच इव्हेंट टाकलेले आहेत. प्रत्येक सब्जेक्टशी रिलेटेड काय काय करंट अफेअर्स येऊ शकतात. राईट. तर हे मटेरियल पण यू कॅन रेफर. राईट. देन जेव्हा तुम्ही प्रिपेअर करताय तेव्हा प्रिव्हियस इयरमध्ये आलेले सर्व क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. कारण काय, ज्या सर्व्हिससाठी प्रिपेअर करताय त्या सर्व्हिसची डिमांड काय आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. राईट. आणि ही डिमांड प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून समजू शकते. पण जेव्हा तुम्ही क्वेश्चनचं प्रिपरेशन करताय, क्वेश्चन आन्सर फक्त एवढं नाही करायचं. बाकीचे 3 ऑप्शन का चुकीचे आहेत आणि ते कुठल्या कंडिशनमध्ये बरोबर असते ह्याचं पण अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. राईट. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करताय करंट अफेअर्ससाठी न्यूजपेपर तर वाचणं खूप गरजेचं आहे. पण टाइम बिईंगचा जर फॅक्टर असेल तर लास्टच्या 12 महिन्याचं, एक्झामच्या अगोदर लास्टच्या 12 महिन्याचं कुठलंही तुम्ही एखादं करंट अफेअर्सचं पुस्तक घेऊन वाचू शकताय. पण जेव्हा तुम्ही न्यूजपेपर वाचायचं ठरवताय तेव्हा द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस किंवा म्हणतोय मी दोघीपैकी एकच वाचा. कारण दोन्ही न्यूजपेपरमध्ये सेमच गोष्टी वेगवेगळ्या दिवशी वाचायला भेटतील. एखादा आर्टिकल आज हिंदूमध्ये आले तर 4-5 दिवसानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये येऊ शकतं. तर कुठला तर एकच पेपर वाचा. पण जेव्हा न्यूजपेपर वाचतो ना, आपला थोडा माइंड सेट आहे. सकाळी सकाळी संजय राऊत काय म्हणले कोणाला, आपल्याला खूपच इंटरेस्ट क्रिएट होतो. ह्याला शिवाय घातल्या आपण वाचत बसतो. कंगनाची काल रात्री दारू उतरली नव्हती, सकाळ सकाळ उठून कुठेतरी मीडियामध्ये काहीतरी बोलली, आपण वाचत बसतो. अशा फालतू न्यूज वाचण्यामध्ये टाइम घालवू नका. जर तुम्हाला अशा न्यूजमध्ये इंटरेस्ट असेल तर जॉब लागल्यानंतर करा बाबांनो. पण जोपर्यंत जॉब भेटत नाही ना तोपर्यंत अशा फालतू गोष्टीमध्ये टाइम घालवायचा नाही. आपल्या सिलेबसचा जो पार्ट आहे, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, करंट अफेअर्स, याच्याशी रिलेटेड काय गोष्टी आलेत न्यूजपेपरमध्ये तिथं फक्त फोकस करायचं. कारण प्रत्येक मिनिट इम्पॉर्टंट आहे जॉब लागेपर्यंत. तेवढं कॉम्पिटिशन मार्केटमध्ये आहे पण मित्रांनो. राईट. देन जेव्हा करंट अफेअर्सचं प्रिपेअर करताय लास्टच्या 12 महिन्याचं, एक्झामच्या अगोदर 12 महिन्याचं करंट अफेअर्सचं प्रिपरेशन करा. आणि एस अकॅडमी ऑलरेडी याच्या करंट अफेअर्सवरती युट्यूबला व्हिडिओ बनवते, ते व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकताय. राईट. देन माय डिअर, अगेन वन मोर थिंग, जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करताय बेसिक कन्सेप्टचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ते एनसीईआरटी मधून भेटून जाईल. त्यानंतर रेफरन्स बुक वाचायची तुम्हाला. आणि स्पीड आणि अॅक्युरसी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण मित्रांनो, मार्केटमध्ये असे बरेच मुलं आहेत त्यांची अॅक्युरसी खूप चांगली आहे पण स्पीड खराब आहे. बरेच मुलं आहेत ज्यांची स्पीड खूप चांगली आहे पण अॅक्युरसी खराब आहे. दोघांचा मेळ जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत सिलेक्शन होत नाही. राईट. तर मित्रांनो, सी आपण ऍज अ इंजिनियर एक गोष्ट शिकलेला असतो, 100% इफिशियन्सी नेव्हर पॉसिबल. इफिशियन्सी नेहमी 100% पेक्षा कमी असते. तर अशा केसमध्ये याचा अर्थ काय, जर मी प्रिपरेशन केलंय तर मी एक्झाम मध्ये जाऊन मी 100% मिस्टेक करणारच आहे. तर या मिस्टेक तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये करायचे आहेत, मॉक टेस्टमध्ये करायचे आहेत. तर प्रत्येक मॉक टेस्टमध्ये तुम्ही काही नंबर ऑफ मिस्टेक करसाल. समजा पुढच्या मॉक टेस्टमध्ये माझ्या नंबर ऑफ मिस्टेक इन्क्रीज झाल्या, नो प्रॉब्लेम, लेकिन एक पण मिस्टेक रिपीट नाही झाली पाहिजे. याचा अर्थ काय, जेवढ्या पण तुमचे मिस्टेक होतात ना प्रत्येक मॉक टेस्टमध्ये त्या मिस्टेक्सला नोट डाऊन करून ठेवा आणि ती सेम मिस्टेक पुढच्या टेस्ट सिरीजमध्ये रिपीट करू नका. म्हणजे तुम्ही जेवढ्या मिस्टेक करू शकताय त्या मॉक टेस्टमध्ये अगोदर करून घेतल्या, फायनल एक्झाममध्ये तुम्ही कमीत कमी मिस्टेक करचाल, तुमचा रिझल्ट रँक जास्तीत जास्त चांगला येईल. राईट. आणि हाच की रोल आहे बाबांनो. आणि फक्त अॅक्युरेसी पण इम्पॉर्टंट नाहीये, स्पीड पण इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी खूप साऱ्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा आणि प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये थोडासा स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करा. राईट. देन जे तुमचे 100 क्वेश्चन आहेत ना जीएस मधले, तर त्या 100 प्रश्नापैकी बरेच प्रश्न, जवळपास 30 ते 40 प्रश्न असे असतात, वन शॉट मध्ये वाचला, मला येतोय 100% बरोबर येतोय, मला सॉल्व्ह करून टाकला, 30 ते 40 मिनिटांमध्ये संपवून टाकायचे. आणि बरेच प्रश्न जवळपास 20 ते 30 क्वेश्चन असे असतात जे वाचायला आपल्याला 15-20 मिनिट जाणारच आहेत, पण वाचल्यानंतर आपल्याला कळतं की हा मला कधी सॉल्व्ह होणार नाही. तर असे आपले एक 60 ते 70 प्रश्न निघून जातात पहिल्या रीडिंगमध्ये. एका तासामध्ये 70 प्रश्न निघून जातात. त्यातले 40 प्रश्न तुम्ही 100% ॲक्युरेट सॉल्व्ह केले आणि 25 ते 30 प्रश्नाचं तुम्हाला उत्तर माहितच नाही. तर राहिलेल्या 30 प्रश्नासाठी तुम्हाला राहिलेला 1 तास 65 मिनिट स्पेंड करायचे आहेत, जे खूप लेंदी प्रश्न आहेत, थोडे डिफिकल्ट आहेत, किंवा मला अर्धा आन्सर माहिती आहे, पूर्ण आन्सर माहिती नाही, त्यावरती विचार करून इलिमिनेशन टेक्निक वापरून त्यांना सॉल्व्ह करायचं आहे. राईट. ह्या गोष्टी पण तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. सी मित्रांनो, इलिमिनेशन टेक्निक
तेव्हाच डेव्हलप होऊ शकते जेव्हा तुमचं प्रिपरेशन खूप चांगल्या लेवलचं आहे. इलिमिनेशन टेक्निकमध्ये ह्याचा अर्थ काय, तुम्हाला 100% करेक्ट आन्सर माहितीच नाहीये, पण 2 पर्याय माहिती आहेत जे 100% चुकीचे आहेत. मग 4 पैकी राहिले किती, 2 तर माहिती आहेत 100% चुकीचे आहेत, राहिले 2. अशा क्वेश्चन मध्ये 100% रिस्क घ्या. कारण काय, सी 2 ऑप्शन चुकीचे आहेत, राहिले 2, मग 2 पैकी 1 बरोबर आहे, म्हणजे तुमचा आन्सर बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी 1/2. मग असे जर 2 प्रश्न असतील, 1 बरोबर येईल, 1 चुकेल, म्हणजे तुम्हाला 1 बरोबर आला 2 मार्क पडले, 1 चुकला -2/3 मार्क पडले, तर तुमच्या रिझल्टमध्ये 0.33 मार्क्स प्लस होऊन येतील. तर अशा प्रश्नामध्ये रिस्क घ्या. राईट. फॉर एक्झाम्पल, सपोज एखादा प्रश्न आला, हा UPSC 2019चा प्रश्न आला होता. आता याचा आन्सर मला बिलकुल माहिती नाही आहे, पण माझं प्रिपरेशन चांगल्या लेवलला आहे, त्याच्यामुळं मला यातला एक ऑप्शन फक्त माहिती आहे की जो या नंबरला बसणार आहे. फॉर एक्झाम्पल, अंडरस्टँड द क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेट्स: छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा. विथ रेफरन्स टू द स्टेट्स मेन्शन्ड अबोव इन टर्म्स ऑफ percentage of forest covers to the total area of the states, which one of the following is a correct ascending order? आता हे जे 4 स्टेट आहेत, या 4 स्टेटमध्ये फॉरेस्ट एरिया, टोटल लँड पैकी फॉरेस्ट एरिया कोणत्या स्टेटमध्ये जास्त आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, पण असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं आहे. असेंडिंग मध्ये सर्वात अगोदर लिहिणार सर्वात कमीवाला, त्यानंतर त्यापेक्षा जास्त, त्यानंतर त्यापेक्षा जास्त, आणि सर्वात जास्त जिथं फॉरेस्ट असेल तो सगळ्यात शेवटी ठेवणार आहे आपण. आता याच्यामध्ये बऱ्याच मुलांना किंवा ज्याचं प्रिपरेशन चांगलं आहे त्याला माहितीच असतं की छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त फॉरेस्ट आहेत, हे तर माहितीच पाहिजे. आता मला पण ऍक्च्युली एवढंच माहिती आहे की छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त फॉरेस्ट एरिया आहे, बाकी 3 ऑप्शन बद्दल मला काहीच माहिती नाही. आता क्वेश्चन चेक करा, ऑप्शन चेक करा. छत्तीसगड म्हणजे सर्वात लास्टला बसणार, म्हणजे 1 नंबर सर्वात शेवटी असणार. इथे सर्वात शेवटी 4 आहे, हा 100% चुकीचा आहे. इथे सर्वात शेवटी 4 आहे, हा 100% चुकीचा आहे. आता राहिले 2 ऑप्शन, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी. 2 तर इलिमिनेट झाले ना, आता 2 राहिले. रिस्क घ्या, पण रिस्क घेताना पण कॅल्क्युलेटेड रिस्क पाहिजे, थोडासा विचार विमर्श करून रिस्क घेतली पाहिजे. जसं की आता तुक्का मारायचा नाही, तुक्का मारताना पण विचार करून मारायचा. राईट. जसं की फॉर एक्झाम्पल, आता राहिले 3 ऑप्शन, तिघांबद्दल मला काहीच माहिती नाही. ऑप्शन चेक करा, 4 नंबर 4 नंबर, म्हणजे ओडिसाला त्यांनी इथं 3 नंबरला ठेवले ना सिक्वेन्स मध्ये, मग ओडिसा तर ऑप्शन निघून गेला. आता मला माहिती ओडिसा इथे जाऊन बसणार आहे, इथे जाऊन बसणार आहे. आता राहिला प्रश्न मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो, थोडासा विचार करा, महाराष्ट्र इंडियामध्ये सर्वात जास्त डेव्हलप स्टेट आहे, सर्वात जास्त इकॉनॉमी महाराष्ट्राची आहे, कारण अर्बनायझेशन जास्त झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, इंडस्ट्रियल एरिया खूप जास्त आहे. राईट. तर इंडस्ट्रियल एरिया जास्त करण्यासाठी खूप जास्त झाडं कापले असतील, प्रदूषण खूप जास्त असणार आहे, तर त्यामुळे सॉइल खराब झाली असणार आहे. तर हे थोडंसं लॉजिक लावून तुम्ही सांगू शकताय की मध्य प्रदेशपेक्षा महाराष्ट्रामध्ये फॉरेस्ट एरिया कमी असेल, म्हणजे मध्य प्रदेश सर्वात अगोदर महाराष्ट्र लिहावं लागणार आहे, 3 नंबर सर्वात अगोदर लिहावं लागणार आहे. तर ऑप्शन सी हा माझा आन्सर असू शकतो. राईट. तर या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. राईट. तर हे ऑप्शन लिहा आणि 100% तुमचा आन्सर बरोबर आलेला आहे यावर्षी. राईट. देन मित्रांनो, चेक करू शकता, महाराष्ट्रामध्ये 16.5, मध्य प्रदेश 25, 33 आणि 41 हे पर्सेंटेज ऑफ फॉरेस्ट रिझर्व टोटल लँड पैकी. राईट. देन सी, व्हेन एव्हर यू आर प्रिपेरिंग ना, तुम्ही खूप सारे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा, कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यानंतर एक कॉन्फिडन्स लेवल वेगळी असते. कोणी म्हणाल सर कॉन्फिडन्स लूज पण होतो. कॉन्फिडन्स लूज त्याच केसमध्ये होतो जेव्हा तुम्ही फक्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताय आणि त्याचं अनालिसिस करत नाही. प्रत्येक टेस्ट सिरीज फक्त सॉल्व्ह करण्यासाठी नसते, त्याचं अनालिसिस पण करावं लागतं. राईट. तर व्यवस्थित अनालिसिस करा, आणि ह्या जर गोष्टी केल्या ना, तर एक्झाममध्ये जे टफ क्वेश्चन आहेत ते पण तुमचे खूप इझिली सॉल्व्ह होतील. आणि एस इंजिनिअरिंग अकॅडमी ऑलरेडी टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे, लवकरच लॉन्च होईल. त्या टेस्ट सिरीज पण तुम्ही सॉल्व्ह करू शकताय फॉर IRMS. राईट. देन मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करताय, राईट, डेव्हलप अ हॅबिट ऑफ रिडिंग द क्वेश्चन कामली अँड केअरफुली. कारण टोटल 100 प्रश्न आहेत, 2 तासामध्ये तुम्हाला प्रश्न पण वाचायचा आहे आणि करेक्ट आन्सरवरती विचार पण करायचा आहे. मग 2 तास तुमचा मेंदू, तुमचा ब्रेन 100% इफिशियन्सीनं, जी तुमची असेल इफिशियन्सी, त्या इफिशियन्सीनं काम केला पाहिजे. तर ह्या केसमध्ये टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला माइंडसेट असा डेव्हलप करायचा आहे की 2 तासात मी सर्व प्रश्न वाचणार पण, आणि त्याच्यावर इफेक्टिव्हली विचार पण करणार. मध्ये 1 मिनिटासाठी पण माझा ब्रेन हँग नाही झाला पाहिजे. हे तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट सिरीज मध्ये करायची आहे. तर प्रत्येक प्रश्न खूप कामली अँड केअरफुली वाचणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. राईट. अँड मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रिपेअर करताय ना, स्वतःच्या नोट्स बनवून ठेवा, कारण नोट्स
अँड रिव्हिजन इज द ओनली वे फॉर द सक्सेस. राईट. सी, जेव्हा तुम्ही नोट्स बनवता ना, जे काही गोष्टी वाचलेत त्या कलरफुल नोट्स बनवा, पिक्टोरिकल बनवा, इमेज टाका, हायलायटर वापरा किंवा कसं तुम्हाला लिहायचं तसं लिहा. पण नोट्स बनवत असताना, शॉर्ट नोट्स बनवत असताना, ह्या तुमच्या शॉर्ट नोट्स बनवत असताना जेवढं काही रीड केलंय प्रत्येकाचे की पॉईंट त्यात आले पाहिजे आणि फ्रिक्वेंटली ह्या नोट्स रिव्हिजन केल्या पाहिजे. कारण मित्रांनो, युपीएससीचा सिलेबस हा खूप मोठा युनिव्हर्स सारखा आहे. युनिव्हर्स जसा एक्सपांड व्हायला लागलाय तसा युपीएससी सिलेबस पण एक्सपांड होत राहतो. राईट. कितीही वाचा तुम्ही, संपत नाही. त्याच्यामुळं तुमचे लिमिट्स, जे रिसोर्सेस आहेत त्याला लिमिट करा, लिमिट्स ठरवून घ्या. कारण 2023 साठी प्रत्येक सब्जेक्टचे एकच पुस्तक वाचायचं आहे हे लक्षात ठेवा. आणि तेच पुस्तक 4-4, 10-10 वेळेस वाचायचं आहे हे लक्षात ठेवा. कारण एखादी गोष्ट वाचली आहे आणि एक्झाममध्ये चुकीची सॉल्व्ह करून आलो तर हे खूप वाईट आहे. हा, एखादी गोष्ट वाचलीच नाही आणि त्याचं सॉल्व्ह करता आलं नाही, काही प्रॉब्लेम नाही ना. जेवढं वाचलंय तेवढं 100% ॲक्युरेसीनं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी रिव्हिजन करणं आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शॉर्ट नोट्स बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. राईट. अँड मित्रांनो, जेव्हा तुम्ही फोकस करताय हाय यील्ड टॉपिक, ज्या टॉपिकवरती खूप जास्त प्रश्न पडतात, करंट अफेअर्स, हिस्ट्री, ह्या टॉपिकवरती जास्त फोकस करा आणि असे टॉपिक फोकस करा जे तुमचा इंटरेस्ट क्रिएट करतात. जसे की सायन्स, इन्व्हायरमेंट, राईट, इकॉनॉमी, हे थोडं इंजिनिअरिंगच्या मुलांना सोपं वाटतं. ते व्यवस्थित प्रिपेअर करा आणि बाकी हाय यील्ड टॉपिकवरती जास्त फोकस करा. राईट. आणि मित्रांनो, ऑलरेडी सांगितलं तुम्हाला मी, 2023 साठी ठराविक रेफरन्स बुकच वाचा. 2024 साठी तुमचा एरिया वाढवा. तर मित्रांनो, जो पेपर 1 आहे जीएसचा ॲज वेल एज पेपर 2 आहे सीसॅट, ह्या दोन्ही पेपरसाठी एस इंजिनिअरिंग अकॅडमीने बॅचेस लॉन्च केलेले आहेत. जो पेपर 1 आहे GS1 त्याच्यासाठी ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये कोचिंग होणार आहे. पण जो पेपर 2 आहे सीसॅट तो फक्त आणि फक्त टाइम बिंगचा फॅक्टर कन्सिडर करून ऑनलाईन ऑफर करतोय आपण. राईट. तर मित्रांनो, जे कोचिंग ऑफलाईन कोचिंग स्टार्ट होणार आहे, ऑफलाईन कोचिंगसाठी हैदराबादमध्ये कोथापेठ हे आमचं सेंटर आहे. या सेंटरला तुम्ही येऊ शकताय आणि 24 फेब्रुवारी पासून शॉर्ट टर्म ॲज वेल एज लॉंग टर्म दोन्ही बॅच स्टार्ट होतात. शॉर्ट टर्म बॅच मध्ये 2023 एक्झामसाठी जे प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी आहे, आणि जी लॉंग टर्म बॅच आहे 2024 एक्झामसाठी जे प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी आहे. ड्युरेशन सेम आहे. दोन्ही कोर्सेस प्रिलिम्सचे GS1चे 400+ आवर्स जाणार आहे. 400 to 450 आवर्ससाठी पूर्ण कोचिंग जाणार आहे. राईट. आणि 24 फेब्रुवारीला दोन्ही बॅच लॉन्च होत आहेत. पण शॉर्ट टर्मसाठी डेली 7 ते 8 तास तुम्हाला बसावं लागणार आहे आणि लॉंग टर्मसाठी 3 ते 4 तास बसावं लागणार आहे. राईट. आणि मित्रांनो, हे कोड आहे तुम्हाला वेबसाईटवरती भेटून जातील आणि फीस आहे 25,000 रुपये. राईट. फॉर दोनसाठी. आणि जे ESचे मुलं आहेत ना, ओल्ड ESचे मुलं आहेत, मग गेटचा असेल, ESचा असेल किंवा दुसऱ्या कुठल्या कोर्सचा असेल, त्या मुलासाठी 50% डिस्काउंट आहे. आणि जे ऑलरेडी ESचे बरेच रँकर आहेत किंवा बाकी जे सेल्फ प्रिपरेशन करून रँकर आलेले आहेत ESC मध्ये, त्यांच्यासाठी पण 75% डिस्काउंट आहे. राईट. आणि मित्रांनो, जे ऑनलाईन बॅच आहे, ऑनलाईन बॅचसाठी तुम्ही घरी बसून क्लासेस करू शकता मोबाईल फोनवरती. मग आयदर रेकॉर्डेड कोर्स असेल किंवा लाईव्ह बॅच असेल. तर ह्या ऑनलाईन बॅचमध्ये शॉर्ट टर्म, लॉंग टर्म दोन्ही बॅचेस आहेत आणि दोन्ही बॅचेस 24 फेब्रुवारी पासूनच लॉन्च होत आहेत. सेम ड्युरेशन मध्ये काही फरक नाहीये, पण फीस मध्ये फरक आहे. जे ऑनलाईन बॅच आहे त्याच्यामध्ये 10,000 रुपये फीस आहे दोन्ही बॅचसाठी. राईट. अँड अगेन द सेम, ESच्या जुन्या मुलांसाठी 50% डिस्काउंट आणि ESC रँकरसाठी 75% डिस्काउंट आहे. राईट. आणि मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवरती प्रत्येक सब्जेक्टचे जे एक्सपर्ट आहेत ते प्रत्येक सब्जेक्टचा या सब्जेक्टला प्रिपेअर कसं करायचं ही सिरीज घेऊन येतोय आम्ही. तर तुम्ही सर्व सब्जेक्टला कसं प्रिपेअर करायचं ह्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. राईट. आणि मित्रांनो, या एक्झामसाठी तुम्हाला खूप 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 बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र.